नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. घरावर गावठी कट्ट्याने फायरिंग, आरोपीच्या अटकेसह महिलांचे पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक. जातीय शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी अन घरावर हल्ल्याचा आरोप. आरोपी मोकाट असल्याने काळे कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण. परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव येथील रेणुका बाबूराव काळे यांच्या कुटुंबावर गावठी कट्टे व धारदार शस्त्रांनी हल्ला करून महिलांना मारहाण तसेच घरावर फायरिंग केल्याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी पीडित महिलांनी मंगळवारी आपल्या लहान मुलांसह जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक तेगवीर सिंधू यांची भेट घेऊन आपल्या तक्रारीचा पाढा वाचत कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. निवेदनानुसार 4 ऑगस्ट 2026 रोजी राणी वाहेगाव परिसरात रेणुका बाबूराव काळे यांच्या घरावर काही व्यक्तींनी गावठी कट्टे व धारदार शस्त्रे घेऊन हल्ला केला. यावेळी महिलासह कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली तसेच घरावर फायरिंग करण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. या घटनेनंतर परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण गंभीर असतानाही सुरुवातीला अपेक्षित ती कारवाई झाली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला. प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटी ऍक्टसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. मात्र अद्यापही संबंधित आरोपी मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. दरम्यान 8 ऑगस्ट रोजी महेश रामेश्वर नळगे व संदीप आसाराम गायकवाड हे काळे यांच्या घरी आले असता त्यांनी जातीय स्वरूपाची अपमानास्पद वक्तव्य करून घर खाली करण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणीची परतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडितांच्या म्हणण्यानुसार तक्रार दाखल केल्यानंतरही संबंधिताकडून पुन्हा घरासमोर येऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे लहान मुलांसह संपूर्ण कुटुंब भयभीत झालं असून कोणत्याही क्षणी अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणात महेश रामेश्वर नळगे, संदीप आसाराम गायकवाड, हरी बालासाहेब मानवतकर आणि बापू मानवतकर यांच्यासह हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना तातडीने अटक करावी, हल्ल्यातील सर्व आरोपींची सखोल चौकशी करावी आणि काळे कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी पीडित महिलांनी केली आहे. आरोपी मोकाट राहिल्यास आमच्या जीवाला धोका आहे. पोलिसांनी वेळेत कारवाई करून आम्हाला संरक्षण द्यावे अशी आर्त मागणी महिलांनी पोलीस अधीक्षकांसमोर केली. मागणीची तातडीने दखल न घेतल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. दिलेल्या निवेदनावर रेणुका बाबूराव काळे, रुमा सुनील चव्हाण, अनसाबाई काळे, पूजा काळे, किरण काळे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. माझं नाव रेणुका बाबूराव काळे, राहणार राणी वाजगाव, पुनारोशन. 4 तारखेला महेश नळगे, संदीप गायकवाड, हरी मानोतकर, बापू मानोतकर हे चौघे आले. माझ्या किरण पोरीला शिव्यागाळ केल्या. माझ्या पोरीला म्हणलं माझ्या आई घर खाली करायला सांगितलं. माझ्या पोरीला म्हणलं माझ्या आई वडील नाही काय नाही घरी, तुम्ही माझ्या नंतर या आणि माझ्या आई वडिलाला बोला. तसं बोलून माझी पोरगी म्हणली तर त्यांनी शिवेगाळ हे केल्या. तर ते काय म्हणतो म्हणे आम्ही तुम्हाला आता नाही नंतर दाखवतो म्हणे. तर त्यांनी काय केलं, 5 तारखेला गुंड लोक पाठवले आणि लगेच आमच्यावर पिस्तोली ताणल्या, आम्हाला मारायची धमकी दिली, चाकू सुऱ्या हे काढल्या आमच्यावर. माझ्या पोरीला मारहाण केलं, हे केलं, कपडे फाडले, त्यांचं खूप हे केलं, आम्हाला खूप हे केलं, त्यांनी बेजार केलं. मी नसताना ते माझ्या पाठीमाघारी येऊन हे असं केलं त्यांनी. आणि मी तेव्हा पोलीस स्टेशनला होते तिथं. तेवढं झालं. नंतर आम्हाला फोन आल्यावर आम्ही घरी आलो. मग ते पाहिलं तर लेकराला मारलेलं, हाणलेलं हे सगळं दाखवलं आम्हाला त्यांनी. असं झालं आई, तसं झालं आई म्हणे. तेवढंच, बाकी काय नाही. भांडणाचं कारण काय होतं? भांडणाचं कारण आमचं घर खाली करा म्हणून लागले ते. हा, तर मी म्हणले कशामुळे आमचं घर खाली करा बाबा, हे आमचं राहतं घर आहे, आम्ही कशामुळे खाली करावा, काय करावा, तुमचं नामचं काय आहे. तर नाही म्हणे आमचं घर आहे म्हणे. तसं म्हणून आम्हाला हे करू लागले ते. आता तुम्ही मागणी काय तुमची? आमची मागणी आम्हाला हे आरोपी त्यांनी अटक करावा त्यांनी, बाकी काय नाही आमचं मागणं. ते एकदम इकडं तिकडं पळायला लागले, मग लेकरं बिमार पडायला लागले त्यांना पाहू. आम्हाला तेच सांग नाही, बाकी काय नाही. आमच्या घराच्या समोर यायले, चाललेत, फिरायलेत, हिंडायलेत, ते हे करायला आम्हाला खूप हे करायले. ते समजा धमक्या द्यायलेत, चाकू सुरी हे ते दाखवायला लागले ते आम्हाला. आणि पुन्हा म्हणतात आम्ही पुन्हा आलो ना सुटून आम्ही अटकपूर्वी जामीन करू, सुटल्यावर म्हणे नंतर तुम्हाला दाखवू, हे करू ते करू, तसं म्हणून आम्हाला धमक्या द्यायला लागले ते पुन्हा आम्हाला. पण आम्हाला काय नाही, आम्हाला थोडं आम्हाला संरक्षण द्या, हे द्या आणि आमचं हे करा. आम्हाला एवढीच विनंती आहे, बाकी काय नाही आम्हाला. हात जोडून विनंती आहे आमची तुम्हाला. माझं नाव रेणुका बाबूराव काळे.